सोमवार ते शनिवार आठवडाभरासाठी टिफिनमध्ये देण्यासाठी शाळेच्या किंवा ऑफिसच्या सुक्या भाज्या आज आपण बनवलेल्या आहेत। सगळ्यांच्या घरी सेम मसाले सेम भाज्या असतात, पण प्रत्येक यूट्यूबर तुम्हाला एक नवीन आयडिया देत असतो की काय काय भाज्या कशा कशा करायच्या। चला तर पाहूया। तुमच्याही घरी सेम मसाले असतात, सेम भाज्या असतात, आज आपण त्याच भाज्या आणि घरातले मसाले वापरून आठवड्याभराच्या 6 भाज्या सुक्या बनवणार आहोत। अगदी 10 मिनिटांमध्ये बनणाऱ्या। लाल भोपळा घेतलाय, त्याच्या साली कट करून घ्यायच्यात। आता कढईमध्ये मी 2 चमचे तेल टाकले, त्यात जिरं, मोहरी आणि लसूण बारीक कट करून टाकलाय। तुम्ही हवं तर कुटून टाकू शकता। मी भाजीमध्ये बारीक कट करूनच टाकते लसूण, त्याचा छान स्वाद येतो जेव्हा तोंडात छान लसूण येतो। ज्यांना आवडत असेल त्यांच्यासाठी ही भाजी दिसायला थोडीशी जाड दिसते, पण अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये ही भाजी शिजते। त्याला 1-2 मिनिटं झाकून ठेवूया। आपण मसाले नाही टाकलेत। 2 मिनिटांनंतर परत एकदा छान परतून घेऊ आणि कांदा वरतून टाकायचा आहे। कांदा तुम्ही तेलामध्ये वापरू शकता, पण कधी-कधी त्याच भाज्या जर वेगळ्या पद्धतीने बनवल्या तर त्याची टेस्ट थोडीशी वेगळी लागते। त्याला छान परतून झाल्यानंतर आपण मसाले टाकून घेऊया। लाल तिखट मी काश्मीरी लाल मिरची वापरली आहे रंग येण्यासाठी। गरम मसाला, थोडीशी हळद, धने पावडर 2 चमचे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्या। आता हे छान मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत। मी 2 चमचे दाण्याचं कूट टाकलं आहे। मराठवाड्यामध्ये सगळ्या सुक्या भाज्यांमध्ये दाण्याचं कूट वापरलं जातं। ही भाजी चवीलाही खूप छान लागते आणि खायलाही भरपूर पौष्टिक भाजी आहे। जसं मुलं खात नाहीत त्यांना या पद्धतीने भाजी करून द्या, सुकी आणि चपातीमध्ये टाकून रोल करून द्या, मस्त लागते। वरतून थोडीशी कोथिंबीर टाका, ह्याला पाणी सुटतं, लगेचच तयार झाली झटपट। आता आपण तोंडलीची भाजी बनवणार आहोत। तोंडली बहुतेक लोकांना आवडत नाही, पण कधी-कधी वेगळ्या पद्धतीने केली तर ही भाजी खूप टेस्टी लागते। नक्की ट्राय करून बघा। अशा लांब-लांब तोंडली मी कापून घेतल्यात आणि त्याच पद्धतीने आपल्याला कांदा कट करून घ्यायचा आहे, पातळ। ही भाजी पटकन शिजते। तुम्हाला ऑफिसमध्ये 10 मिनिटांमध्ये शिजणार आहे। ज्या भाज्या आहेत त्याच आपण बनवलेल्या आहेत। या प्रकारे कांदा आणि तोंडली एकत्रच टाकून घ्यायचं आहे। कढईमध्ये तेल टाकून लसूण परतून घेतलाय। लसूण परतून झाल्यानंतर तोंडली आणि कांदा परतून घ्यायचा आहे। हे पहा, या प्रकारे मसाले न टाकता ह्याला असंच आपण फ्राय करून 5 मिनिटं झाकून ठेवू। 5 मिनिटांनंतर हे बघा थोडीशी मऊ होते आणि ह्याला असंच परतून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये मसाले ॲड करून घेऊया। 1.5 चमचा मी लाल तिखट टाकले, हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। 1 चमचा धने पावडर, 1 चमचा शेंगदाण्याचं कूट। हे पहा, मस्त अशी चमचमीत भाजी दिसते। संपूर्ण मसाले जेव्हा भाजीला कोट होतात तेव्हा ती भाजी खूप छान लागते। थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे, याला खूप जास्त पाणी नाही लागत आणि झाकून ठेवा। 5-7 मिनिटं झाकून ठेवा, मध्ये चेक करत राहा। हे पहा, मस्त मधून तेल सुटलंय। आता कोथिंबीर टाकून मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे। आता आपण दुसरी एक भाजी बनवणार आहोत, चवळीची। चवळी आधी जर कट करून घेतलात तर ह्यालाही वेळ नाही लागत बनवायला। असे बारीक तुकडे करून घेतलेत चवळीचे। आता चवळी खूप छान येते मार्केटमध्ये। कढईमध्ये तेल टाकून मोहरी आणि जिरं तडतडून घेतलेत, त्याच्यामध्येच आपण आता लसूण टाकणार आहोत। तुम्ही लसूण कुटून टाकलात तरीही छान लागतो आणि कांदा मी बारीक कट करून घेतलाय। चवळी जर तुम्ही गरम पाण्यामध्ये आधी वाफवून घेतली तर लगेचच 2 मिनिटात छान मऊ होते।
कांदा परतेपर्यंत जर गरम पाण्यात तुम्ही साईडला चवळी 5 मिनटं उकळून घेतली तर लगेच शिजते. म्हणजे मसाल्यामध्ये जेव्हा आपण चवळी टाकतो तर वेळ नाही लागत शिजायला. लाल तिखट, हळद आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकला आहे. धने पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून छान परतून घ्यायचं आहे. आता आपण चवळी न उकळताच घेतली आहे स्वच्छ धुवून. आता चवळी टाकून छान परतून घ्यायचं आहे. यातच आता आपल्याला 1 चमचाभर शेंगदाण्याचं कूट टाकायचं. जर तुम्ही शेंगदाण्याचं कूट वापरत नसाल तर तुम्ही स्किप केलं तरीही चालेल. आणि थोडंसं पाणी टाकून घ्या. आपल्याला ही भाजी सुकी करायची आहे त्याच्यामुळे खूप जास्त पाणी न टाकता अर्धी वाटी पाणी टाकलं तरी भाजी छान शिजते. एक 5-7 मिनटं झाकून ठेवायचं आहे. हे पहा, एक 5 मिनटानंतर छान तेल सुटलं आहे. वरतून टोमॅटो टाकून घ्या. टोमॅटो जर तुम्ही आधी टाकलात तरीही चांगला लागतो, जसं कांद्यासोबत टोमॅटो परतून घेतलात तरी. पण जर वरून टोमॅटो टाकलात कुठल्याही भाजीमध्ये तर त्याची चव वेगळी लागते. हे पहा, 2 मिनटं झाकून ठेवलं आहे मी टोमॅटो टाकून. आणि वरतून कोथिंबीर टाकून घ्या. हा थोडा अर्धा शिजलेला टोमॅटो खूप छान लागतो. नक्की ट्राय करून बघा या प्रकारची भाजी. आता आपण नेहमीचीच भाजी बनवणार आहोत, जी आपल्या घरी नेहमी अवेलेबल असतो, बटाटा. मी तेल टाकून त्यात जिरं परतून घेतलं आहे आणि लसूण परतून झाल्यानंतर कांदा थोडा जास्त टाकून घ्यायचा. आणि आपल्याला कांद्याला खूप जास्त लाल नाही करायचं आहे. हे पहा, इथपर्यंत झाला की कांद्यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत. लाल तिखट, हळद, मीठ आणि धने पावडर. आपल्या सगळ्या भाज्या बिना मसाल्याच्याच आहेत. थोडे बेसिक मसाले, कांदा लसूण मसाला किंवा गरम मसाला टाकला आहे. खूप जास्त वाटण न करता आपण साध्या सोप्या भाज्या केलेल्या आहेत. आता मीठ टाकले चवीनुसार. लाल तिखट, मीठ, हळद आणि धने पावडर. यात आता आपण उकडलेला बटाटा टाकून घेऊया. जर तुम्हाला कच्चा बटाटा न उकडता घ्यायचा असेल तरीही याच मसाल्यामध्ये तुम्ही बटाटा टाकून घ्या आणि अर्धी वाटी पाणी टाकून परतून घ्या. ती भाजी पटकन शिजते बटाट्याची. कोथिंबीर टाकून 5 मिनिटांमध्ये आपल्या बटाट्याची भाजी रेडी आहे. आता कढईमध्ये मी 1 चमचाभर तेल टाकलं आहे. त्यात लसूण आणि कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा लसूण छान परतून झाल्यानंतर यात लाल तिखट, हळद आणि धने पावडर टाकून परतून घ्या. हे सगळं परतून झाल्यानंतर एक अर्धा चमचा मी काळा मसाला टाकला आहे. ही टोमॅटोची चटणी काळ्या मसाल्यातली खूप छान लागते. नक्की ट्राय करून बघा. जर तुम्ही काळा मसाला नसतं वापरत तर कांदा लसूण मसाला वापरा किंवा गरम मसाला. चवीनुसार मीठ आणि 2 चमचे मी साखर टाकली आहे. आणि त्यात हिरवे वाटाणे मी फ्रोझन घेतलेत. आता वाटाण्याचे दिवस नाही आहेत, पण वाटाणे नसतील तरीही बिना वाटाण्याची ही भाजी छान लागते. 2 चमचे शेंगदाण्याचं कूट. ह्याला पाणी टाकायची आवश्यकता नाही कारण टोमॅटोला पाणी सुटतं. एक 5 मिनिटांमध्ये टोमॅटोची चटणी तयार होते. ही चटणी इडलीसोबतही छान लागते. जर तुम्ही थोडीशी पातळ केलीत तर इडलीसोबतही खाऊ शकता किंवा भातासोबतही मस्त लागते आंबट गोड. हे पहा, एक 5 मिनिटानंतर पाणी सुटलं आहे आणि त्या पाण्यामध्येच आपली चटणी शिजून जाते. मस्त चटपटीत आंबट गोड अशी टोमॅटोची चटणी तयार आहे. आता आपण शेवटची भाजी 1 चमचाभर तेलामध्ये मोहरी जिरं परतून घ्या. जर तुम्हाला हवं तर तुम्ही लसूण घालू शकता. मी ह्याच्यात लसूण नाही टाकत. आणि पातळ कांदा परतून घ्यायचा आहे. पातळ कापून घेतला आहे जसं आपण आधीच्या भाज्यामध्ये घेतलात 1-2 त्याच प्रकारे. आणि कांदा थोडासा कच्चाच ठेवा. नंतर मसाले टाकून घेऊया. लाल तिखट, हळद
बेसिक मसाले जे आपण सगळ्या भाज्यांमध्ये वापरतो ते गरम मसाला, धने पावडर हे सगळं परतल्यानंतर पत्तागोबी मी जसं कांदा कापून घेतला आहे पातळसर त्याच प्रकारे पत्तागोबी पातळ लांब कापून घ्या, जसं आपण चायनीज नूडल्सला वगैरे टाकतो त्या प्रकारे. आणि वरतून मीठ टाकून घेतलं आहे. ह्या भाजीलाही खूप जास्त पाणी नाही लागत, वाफेवर ही भाजी शिजते आणि सहसा वाफेवर शिजलेलीच भाजी छान लागते. खूप पाणी टाकलं तर भाजीला चव नाही लागत. एक अर्धी वाटी किंवा त्याच्यापेक्षाही कमी भाजी पाणी टाकून 2 मिनटं वाफ काढून घ्या आणि वाफ आल्यानंतर वरतून टोमॅटो टाकून घ्या. जसं आपण आधीच्या भाजीत टाकलं, टोमॅटो वरतून टाकल्यावर खूप छान चव लागते. 1 चमचा दाण्याचं कूट. आता ही भाजी आपली पूर्ण शिजलेली नाही आहे म्हणून छान परतून घ्यायचं ह्याला आणि 2 मिनटं परत आपण शिजून घेऊया. तुम्हाला माझ्या अशाच नवनवीन रेसिपीसाठी किंवा नवीन आयडियासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडल्यास कॉमेंटमध्ये नक्की कळवा. वरतून कोथिंबीर किंवा मी कांदा पात टाकली आहे. चटपटीत आपली भाजी रेडी आहे. थँक्यू.